उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय देवदत्त निकम साहेब आणि पुणे जिल्ह्यातल्या तमाम लोकांनी हे जे कांद्याच्या बद्दल आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनामध्ये आम्ही काँग्रेसचे सर्वजण या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे आहोत। या ठिकाणी आज खेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष चंद्रकांतजी गोरे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस आयचे उपाध्यक्ष सचिनभाई दुर्गाडे साहेब, त्याचप्रमाणे पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव पानसरे फडतरे, आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेब इंदोरे, शिरूर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष वैभव यादव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रदीप मेत्रे साहेब, त्याचप्रमाणे हवेली तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष आनंदराव पवार आणि शिरूर तालुका किसान काँग्रेस आयचे अध्यक्ष रामदासदादा थोरात, त्याचप्रमाणे या सर्वांना बरोबर घेऊन आमचे आदरणीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आलेले आहेत। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गेले 5-6 महिने झाले कांद्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात घसरले आहे। कांद्याला करोडोवर असा बाजारभाव मिळत आहे। अशी परिस्थिती असताना या सरकारने कांद्यावर निर्यातबंदी टाकली, त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या बऱ्याचशा मालावरती निर्यातबंदी टाकली। हे काही योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कांद्याचं आंदोलन छेडण्यात येत आहे। गेले वर्षभरापासून, त्याचप्रमाणे 2014 पासून तर आज तागायतपर्यंत या सरकारने शेतकऱ्याच्या कुठलाही मालाला बाजारभाव दिलेला नाही। याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज मोर्चा आपण सर्व शेतकऱ्यांनी आयोजित केलेला आहे। तुम्ही अवलोकन करा शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, 2014च्या पूर्वीचे दिवस कसे होते आणि 2014च्या नंतरचे आज तागायतपर्यंत दिवस कसे आहेत। मी कुठल्याही सरकारला नाव ठेवणार नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही सरकारचं समर्थन अजिबात करणार नाही, परंतु आपल्याला माहित आहे 2014 पूर्वी खतं, औषधे, बी बियाणं, जे काही शेतीला लागणारे अवजार यांचे बाजारभाव कशा प्रकारे होते आणि आताचे कशा प्रकारे आहे तुम्हाला मी सांगतो। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मी सांगतो, शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याची काडी सुद्धा गहाण ठेवायची नाही, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, अशा प्रकारची सूचना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाला दिली होती। आणि हे सरकार बघा काय शेतकरी राजा आहे, अहो शेतकरी भिकारी झाला तर राजाचा काय विषय घेऊन राहिले? अशा प्रकारचं या ठिकाणी संयोजन करून मला खूप अशी येते। अतुल शेटबेडके या ठिकाणी उपस्थित झाले, सुरज वांगे या ठिकाणी उपस्थित झाले, ते सर्व आपल्या शेतकऱ्यांच्या समोर आहे। धन्यवाद, आपण उपस्थित स्वागत। आणि यानंतर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय उजीभाऊ शिंदे पाटील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।